म्हणजे एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100 जेसीबीतनं फुलांची उधळण करून देता. एकीकडे तुम्ही म्हणता की नाही आमच्याकडे काहीच नाहीये, दुसरीकडे तुमच्या सभेला 150 एकराचा मोसंबीचा बाग तोडला जातो. की भुजबळ साहेबांनी सुद्धा बोलताना पण त्यांनी सुद्धा वैयक्तिक चिखलफेक टाळली पाहिजे. व्यक्तिगत चिखलफेक करणं, व्यक्तिगत राळ उडवणं, एकमेकांची लायकी काढणं, जातींचे उल्लेख करणं, जातीवादी विधान करणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू असतानाच आता त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. अंधारे यांनी जरांगे पाटलांना चांगलंच खडसावलं. जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की जरांगे पाटील हे सुरुवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं, पण अलीकडं त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष विचलित झाल्याचं वाटत आहे. त्यांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं शोभत नाही. अंधारे या पुढे बोलताना म्हणाल्या की एकीकडे मागास असल्याचं सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं, आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे 100 जेसीबीने फुलाची उधळण करायची, असं म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली. मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढत आहेत असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं, परंतु मागच्या 8-15 दिवसातल्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत, कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा जो काही फोकस होता तो हललेला दिसतोय. आरक्षणावरचा फोकस हलवून व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे हे शोभत नाही. म्हणजे एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100 जेसीबीतनं फुलांची उधळण करून देता. एकीकडे तुम्ही म्हणता की नाही आमच्याकडे काहीच नाहीये, दुसरीकडे तुमच्या सभेला 150 एकराचा मोसंबीचा बाग तोडला जातो. एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करायची, ही स्टेटमेंट चुकीची आहेत. अगदी त्याच वेळेला आमची भुजबळ साहेबांना पण विनंती आहे, ह्या दोनही लोकांनी, की भुजबळ साहेबांनी सुद्धा बोलताना ओबीसीचं आरक्षण वाचावं असं वाटतंय का, तर ते वाचलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही लढलंही पाहिजे, पण त्यांनी सुद्धा वैयक्तिक चिखलफेक टाळली पाहिजे. कुठेही त्यांच्या बोलण्यातनं गावगाड्याची वीण उसवेल. कालपर्यंत जे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार ह्या सगळ्या जाती ज्या एक गुण्या गोविंदाने गावगाड्यात नांदत होत्या, त्यांनी एकमेकांकडे संशयाने बघावं असं वातावरण निर्माण होऊ नये. म्हणजे जरांगेंनी भुजबळाची काय लायकी आहे किंवा त्याची काय लायकी आहे, मराठ्याच्या हाताखाली काम करत होता, याचा अर्थ जरांगे स्वतःच्याच वाक्याला कॉन्ट्राडिक्टरी करत आहेत की आम्हाला काम मिळत नाही असं ते म्हणतात आणि आमच्या हाताखाली काम करतात असं ते म्हणतात. ही वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहेत. मला वाटतं जरांगेंनी सुद्धा या संबंधाने तारतम्य ठेवलं पाहिजे. त्यानंतर आत्ता मनोज जरांगे आरक्षणाच्या निमित्ताने फिरत आहेत, बोलत आहेत, चांगली गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर निश्चित मिळावं. पण मग आर्थिक मागासलेपणा असं ज्या वेळेला म्हटलं जाते, तर मग एकीकडे आर्थिक मागासलेपणा म्हणताय, दुसरीकडे आम्ही पाटील आहोत, आमचीच लायकी आहे, तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे, हे काय स्टेटमेंट आहे. तर ज्या पद्धतीने त्यांनी जीव धोक्यात घालून उपोषणं केली, जीव धोक्यात घालून आंदोलनं केली, तर ते सुद्धा कोणाचं तरी ऐकून बोलत असावेत असं नाही वाटत. परंतु होतं काय, कधी कधी समोरचा मॉब आणि हे सगळं बघून आपली सायकोलॉजी कधी हलू शकते आणि त्यावेळेला स्टेटमेंट कमी जास्त होऊ शकतात. पण लोक तुम्हाला जेव्हा नेता या स्थानी बघताय त्यावेळेला तुमचं प्रत्येक स्टेटमेंट हे लोकांच्यासाठी परमादेश असल्यासारखं असतं. त्यामुळे आम्ही दोनही नेत्यांना बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन चळवळीतली एक कार्यकर्ती म्हणून जेव्हा मी या दोनही व्यक्तिमत्वांकडे बघते तेव्हा मला वारंवार वाटतं की आरक्षणावरचा फोकस हलला नाही पाहिजे. व्यक्तिगत चिखलफेक करणं, व्यक्तिगत राळ उडवणं, एकमेकांची लायकी काढणं, जातींचे उल्लेख करणं, जातीवादी विधान करणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही. महाड ज्या रायगडमध्ये आहे त्या रायगडमध्ये एक नेता बाबासाहेब आंबेडकर तर दुसरा नेता छत्रपती शिवराय, जे दोनही आम्हाला आराध्य आहेत, दोनही आम्हाला वंदनीय आहेत आणि त्या दोघांची विचारधारा सांगणारे आपण आहोत. तो दोघांनी याचा विचार करा. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.